नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. कारण की शेतकरी मित्र खूप कमेंट करत आहे आणि त्यांना प्रतिक्रिया देणे खूप गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. तर आज पुन्हा आपण शेतकऱ्याच्या मित्रांची कमेंट घेऊन आलेलो आहोत. कारण की आता आपलं हरभरा पीक जे आहे खूप अतितटीच्या सामन्यावर आलेलं आहे, नाही का शेतकरी मित्रांना. आता हरभरा पिकाची काळजी आहे की पाणी द्याव की पाणी नाही द्याव, कोण्या अवस्थेत फवारणी करावी, नाही का. तर याच विषयावर आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, थोडासा लंबा होऊ शकतो व्हिडिओ आपला. आणि शेतकरी मित्र जर नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर चालू करूया शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला. तर बघा, आपला जाकी 9218 हरभरा बघा, आजच्या कालावधी झाला 61 दिवसाचा. बघा, 61 दिवसाचा कालावधी झालेला आहे. आणि तुमचा पण असन बघा, फुलामध्ये वाढ होऊन राहिली. आणि इथे नाही का हरभरा बघा काळपट दिसत आहे आणि घाटे पण माल पण दिसत आहे, पण सध्याच पाण्यावर आलेला नाही. हे जोपर्यंत फुल घाट्यामध्ये कन्वर्ट होणार नाही तोपर्यंत आपण पाणी देणार नाही आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मित्रांनी आपल्या कमेंट केलेली आहे बघा. प्रदीप सरांनी कमेंट केलेली आहे, सर माझा हरभरा 70 दिवसाचा आहे, तर काही ठिकाणी 50% घाटे 50% फूल आहे. हरभऱ्याला ताण ताण बसतो, ओल कमी आहे, तर पाणी कधी देऊ आणि किती तास देऊ, जमीन हलकी आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला प्रदीप सरांनी कमेंट केलेली आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, जमीन हलकी आहे, ताण बसतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता 70 दिवसाचा हरभरा आहे, तुम्ही पाणी द्यायला सुरुवात करा. कारण की 50-50 आहे पर्सेंट आहे माल आहे. जमीन हलकी आहे, काळपट दिसत असेल हरभरा आणि जमीन उरली असेल सर तुमची, तर तुम्ही लवकरात लवकर पाणी देऊन द्या हरभऱ्याला. कारण की हलक्या जमिनीमध्ये ओल कमी पडते लवकरात लवकर आणि शेंड्यावरची घाटे जळतात. आणि काही घाटे ओल कमी पडल्यामुळे पिवळी पडून नष्ट होतात, पिवळी पडते ते. तर तुम्ही लवकरच पाणी द्या. आणि किती तासाचं पाणी द्या, 2.5 तासाचं पाणी द्या, जास्त पाणी नको. कारण की हरभरा पाण्यावर आल्यानंतर नुसतं जमिनीतूनच पाणी घेत नाही, तर त्या झाडावर पाणी पडतं, तर ते पाणी खोडही पाणी शोषून घेते. तर तुम्ही पाणी द्या. आणि पाणी दिल्यानंतर एक हलकी फवारणी करू शकता. जर अळी असेल, हिरवागार असेल तर फवारणी नाही केली तरी जमते. 70 दिवसाचा हरभरा आहे तुमचा. अळी असेल तर एक फवारणी देऊन द्या अळीचा. आणि कुठे जर बुरशी आली असेल थोडीफार, तर एक बुरशीनाशकाची फवारणी ठीक आहे. कारण की 70 दिवसाचा हरभरा आहे, अजून आपल्याला हरभरा सोंग यायला 1 महिना टाईम आहे, 30 दिवस अजून लागतात. एक बुरशीनाशकाची फवारणी. कारण की दाणे आपले घाटे आपले सडले नाही पाहिजे, म्हणजे बुरशी नाही लागली पाहिजे. कारण की पाण्याच्या वजनाने पाणी तयार होते आपली हरभऱ्या पिकावर, तर बुरशी लागण्याची शक्यता असते. ते एक बुरशीनाशकाची फवारणी देऊन द्या. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमचाही आज प्रकारचा हरभरा असेल, हलकी जमीन असेल, जमीन उरली असेल, तर एक पाणी द्यायला काही हरकत नाही. जसं माझा हरभरा आहे, आता हरभऱ्याला तर मी टाईम आहे, अजून 61 दिवसच झाले, नाही का. माल लागायचाच आहे, हिरवागारच आहे पाना माल. तर आपल्याला तिसरी कमेंट म्हणते शेतकरी मित्रांनो, नागसेन सरांनी केलेली आहे. सर हरभरा 12 नोव्हेंबरची पेरणी आहे, 3 पाणी दिले हरभऱ्याला, चांगला वाढला पण निंदन झाले नाही, काय करावे प्लीज रिप्लाय. तर बघा शेतकरी मित्रांनो, या अवस्थेत काय करायचं. आता हरभरा वाढलेला आहे, फुल पण असेल, नाही का. 12 नोव्हेंबरची पेरणी 61 दिवस झाले असेल तुमच्या, माझी पण 12 नोव्हेंबरची पेरणी आहे. फुल पण असेल, काही फरक पडत नाही हरभऱ्याला, काही फरक नाही पडत. जिचे जास्त तणकट आले असेल, दाटला असेल, तणकट दाट असेल, तर तिचा येल्या जातो, फुल कमी येते. तर तुम्ही काय करा, जिथे दाट तणकट आहे तिथे मजूर लावून
किंवा एका मनुष्यबळाच्या सहाय्याने ठिगं कापून घ्या, कारण की या 60 दिवसात तण बरचसं मोठं होते. हरभऱ्याच्या वर येते काही दिवसात. तर मोठं ठिगं तणकट कापून घ्या आणि पतलं नाही कापलं तरी चालते. सोंगणीच्या वेळेस आपण शेत सफा करू शकतो मग नंतर काही फरक पडणार नाही. कारण की इथल्या वाढल्या हरभऱ्यामध्ये मजूर निंदन करणं शक्य नाही आहे, खूप नुकसान होते. तुम्ही निंदन करू नका. 1-2 माणसाच्या हातांनी रोजंदारीत तुम्ही ठोके तणकट कापू शकता. कारण की या अवस्थेत हरभऱ्याला खार असतो आणि निंदन पण व्यवस्थित होत नाही. तर ठोकं जिचे दाट असन तणकट ते कापू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो. माझ्या हरभऱ्यात कुठे आहे दाट ठिगं, पण आता वाढ झालेली नाही आहे, नंतर कापणार मी. जसं हे बघा 61 दिवसाचा हरभरा आहे, तर हे बघा गांजर गवत कसं वाढून आलं. तर असं तुम्ही त्याचं नियोजन लावू शकता. काहीच होणार नाही तुमच्या हरभऱ्याला. फक्त दाट हरभरा जिथे दाट तणकट आहे तिथे थोडंसं पतलं करा तणकट. फक्त उपडू नका, कापून घ्या. उपडल्यानं त्या तणकटासोबत हरभरा उपडून येतो. तर तिसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो, उमेश सरांनी केली आहे. सध्या माझा हरभरा 60 दिवसाचा आहे. पहिली फवारणी घेऊन 20 दिवस झाले. आता दुसरी फवारणी. हरभरा किती दिवसाच्या अवस्थेत घेऊ आणि कोणती घेऊ? बघा शेतकरी मित्रांनो, 60 दिवसाचा हरभरा आहे आता, जसा माझा 60 दिवसाचा हरभरा आहे. आणि 60 दिवसाच्या हरभऱ्यात 20 दिवस झाले फवारणी करून. 20 दिवस झाले फवारणी करून. तर म्हणजे 40 दिवसाच्या फरकाने यांनी फवारणी केलेली आहे. तर आता तिसरी फवारणी म्हणजे यांची दुसरी फवारणी. आता दुसरी फवारणी केव्हा? आता फुल अवस्थेत हरभरा आहे, घाटे पण आहे काही % नाही का. तर हे जे दुसरी फवारणी तुम्हाला उमेशभाई घ्यावं लागेल, जेव्हा घाटेअळी येईल, जेव्हा तुमच्या हरभरा पिकात घाटेअळी दिसणार तेव्हाच फवारणी घ्या तुम्ही. जेव्हा तुमच्या पिकातनी हरभरा पिकातनी जेव्हा घाटेअळी दिसन, जेव्हा घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसन, तेव्हाच फवारणी घ्यायची आहे तुम्हाला. नाहीतर काही कामाची गोष्ट नाही नंतर विनाकारण फवारणी करणं. आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन झालं पाहिजे. जसं माझा हरभरा आहे, तुम्ही बघा माझा हरभरा हिरवागार आहे आणि वाढला पण आहे आणि फुलावस्था आहे. आता घाटे पण माल पण पकडणार आणि पाण्याची आवश्यकता नाही, फवारणीची आवश्यकता नाही आहे. जर तुमच्या हरभऱ्यावर घाटेअळी दिसली, घाटे भरण अवस्था, तरच फवारणी करा. आणि घाटे भरण म्हणजे घाटे भरणीसाठी आपण फवारणी करतो. आपल्या जमिनीनुसार फवारणी करा शेतकरी मित्रांनो. आपली जमीन आपल्याला माहित आहे की भरण अवस्था थोडंसं कोणतेही पीक लावलं की भरत नाही. जसं सोयाबीन, कपास आपण खत देतो, तर चण्यालाही एक भरणीची फवारणी. भारी जमिनीत भरण अवस्थेमध्ये फवारणीची काही जरूरत नाही आहे, नाही का. तर नॅचरलमध्ये येऊ द्या काही %. नॅचरल प्रक्रिया पहिले सुरू होऊ द्यायची, नंतर आपली कृत्रिम प्रक्रिया चालू करायची. नैसर्गिक फुल येऊ द्यायचं, नंतर आपण आपलं औषध फवारणी करायचं. भरण स्टार्ट होऊ द्यायची थोडी, नंतर भरणीची फवारणी देऊन द्यायची, म्हणजे अजून भरण होऊन. म्हणजे आपण जबरदस्तीनं भरण करायची नाही, जबरदस्तीनं फुल येऊ द्यायची नाही पिकाला. हे पहिले नॅचरल अवस्था सुरू होऊ द्यायची, नंतर आपल्याला फवारणी करणे आवश्यक आहे. फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे जे आहे हे आपल्या जमिनीत आपल्याला पहिलेच माहीतच आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभवच आहे की आपल्या जमिनीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे. तर ज्या जमिनीत जास्त बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे त्या जमिनीत त्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरूच नाही. हरभरा मोर रोग जास्त येते, हरभरा पेरणी टाळावी, खर्च जास्त येतो. आणि ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्यात म्हणजे मोर रोग कमी आहे, कमी जास्त आहे, तर फवारणी करायला काही भाग नाही आहे. आपण फवारणी कशी करावी, आपली पिकाची अवस्था पण. विनाकारण खर्च करू नका शेतकरी मित्रांनो. फवारणीचा विनाकारण खर्च आहे. आवश्यकता पडल्यास फवारणी करावी. समजा आता एखाद्या शेतकऱ्यांचा हरभरा 50, 60, 55 दिवसाचा आहे
वाढला आहे, फूल नाही येऊन राहिलं, प्रक्रिया लवकर होऊन नाही राहिली, तर मग आपल्याला झेप फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तवा फवारणी आवश्यक आहे. आता जसा माझा हरभरा 61 दिवसाचा आहे, फूल येऊन राहिलं, ओल भरपूर आहे आणि कंडिशन चांगली आहे, तर मी आता कोणती फवारणी मारू? अळी नाही आहे, वातावरण पोषक आहे. सांगा बरं कोणती फवारणी मारू मी आता? तुम्हीच सांगा शेतकरी मित्रांनो. कंडिशन चांगली आहे ना, विनाकारण त्याला दवाखान्यात नेऊन काय फायदा? नाही, तुम्हीच सांगा आता. हा, आता तुमच्या हरभऱ्यामध्ये घाटे अळी आहे, समजा 20% घाटे आहे आणि 80% फूल आहे, आणि घाटे अळी येऊन राहिली, पोखरून राहिली, एका मीटरमध्ये 3-4 दिसून राहिल्या, तर मग फवारणी आवश्यक आहे, नाही का? नाहीतरी घाटे खाऊन राहिली, नुकसान होऊनच राहिलं, मग फवारणीनं थोडं 1-2% नुकसान झालं तर काय फरक पडून राहिला, नाही का? तेव्हा फवारणी आवश्यक आहे. विनाकारण फवारणी करू नका. निसर्गाचं वातावरण आहे, निसर्गाच्या वातावरणात सगळ्या गोष्टी आहे शेतकरी मित्रांनो, तेव्हाच कुठे आपल्याला उत्पादन होते. विनाकारण खर्चच करू नका. तर असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो, हा माझा अनुभव आहे. कारण की किती काही फवारणी केली, किती काही खत पाणी दिलं, तर शेवटी वातावरणावर आहे, आपण काहीच करू नाही शकत. करू शकतो का? नाही. तर तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओ आजचा ब्लॉग कसा वाटला शेतकरी मित्रांनो? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.